अजितदादा पवार यांच्या हस्ते म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा शानदार भूमिपूजन सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा आज उत्साही वातावरणात पार पडला। महाराष्ट्र राज्य नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधायक अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी नमाज पठण सुरू होताच सुनील तटकरे यांनी भाषण थांबवल्याचे पाहावयास मिळाले आणि आम्ही धर्मनिरपेक्षता जपतोय असे तटकरे यांनी यावेळी सांगितले। त्याच्यामध्ये सत्ते करता आम्ही हापापलेलो नव्हतो, पण बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला, अल्पसंख्याकाच्या शेवटच्या माणसाला आपल्याला मदत करता आली पाहिजे। मी मग त्याच्यामध्ये असणारा मौलाना आझाद महामंडळ असेल, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभाग असेल, त्याच्यात भागभांडवल देण्याचा प्रश्न असेल, अधिकचा निधी देण्याचा प्रश्न असेल, त्यांचे वक्फ बोर्डाच्या बद्दलचे काही नवीन प्रश्न निर्माण झालेले होते। वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमिनी माझ्या महाराष्ट्रामध्ये, त्या जमिनीच्या बद्दल काही जण वेगळ्या प्रकारची कागदपत्र दाखल करून त्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत होते। हे काम थांबवायचं असेल, त्याच्याकरता समिती करायचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये मी फक्त भाषणात सांगत नाही, मी जे बोलतो ते करतो आणि जे त्या ठिकाणी करायचं मला असतं ते मी बोलून दाखवतो। त्याच्यापेक्षा फापट पसारा मी वाढवत नाही। मित्रांनो, आज देखील मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे ह्या निमित्तानं सांगू इच्छितो, इथून पुढच्या काळामध्ये देखील या राज्याला पुढे नेत असताना हे महायुतीचं सरकार अतिशय मजबूतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्या लोकांची अर्धवट राहिलेली कामं, याचा उल्लेख मगाशी मला वाटतं आदितीनं का कोणी केला, काही कामांना हे काम मागच व्हायला पाहिजे होतं, परंतु आदितीने मंजूर करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपलं सरकार गेलं। सरकार गेल्यामुळं आपली म्हसळा पाणी पुरवठा योजना ही थोडीशी रेंगाळली, त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट वाढली, ही जवळपास 43 कोटीपर्यंत पोहोचली। कोकणला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्याची सणसण भासायला लागते। अशा अनेक वाड्या वस्त्यावर, पाड्यावर, तांड्यावर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं सतत आदितीचा अशा प्रकारचा प्रयत्न होता। म्हसळा हे नगरपालिका वाढत होती, लोकसंख्या इथली वाढतीये, इथले प्रश्न सुटले पाहिजेत। त्याच्यामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये अत्यल्प अशा प्रकारचा पाणी पुरवठा करण्यात येतोय। म्हसळा नगरपंचायतीची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असताना शासकीय कार्यालय गावठाणाबाहेर होत असल्याने तेथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आता मला आदितीनं इथलं तहसील कार्यालय दाखवलं। मित्रांनो, बाकीच्या भागामध्ये चांगली कार्यालय झाली, आता त्याच्यात आदितीनं लक्ष घातले, लवकरच नवी दिमागदार इमारत माझ्या म्हसळाकरांना अभिमान वाटेल अशा प्रकारे इथं उभी झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय। त्याच्यामध्ये निधीची कमतरता मी कमी पडू देणार नाही। ज्यामध्ये लोकसंख्या वाढत असताना शेवटी शहरं केव्हा वाढतात, ज्यावेळेस तिथं वीज, रस्ते आणि पाणी याच्यात चांगल्या प्रकारच्या सोयी असतात त्यावेळेस। आज वाढी लोकसंख्येसाठी 70 लिटर प्रति मानसिक आपल्याला पाण्याची गरज आहे। नवीन पाणी पुरवठा योजना त्याकरता घेणं गरजेचं आहे। म्हसळा हे तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे म्हसळा शहराची होणारी वाढ आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याची। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।